सगळीच चोर एकामेकांना मारतात. गँगस्टर शीट. गँगस्टर शीट, पुढं गँगस्टर शीट. तिने डोकं गेलं नाही आपडलं बेंचवर. बेंचवर डायरेक्ट बेंचवर आपटले डोकं. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हितगुजच्या पहिल्या वाहिल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच गाईज फॉर बिईंग हिअर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हे आपण जे केलं आहे त्याला आपण आता कुठेतरी घेऊन चाललो आणि त्या गोष्टीसाठी पुढे करत राहू. या पॉडकास्टचा सुरुवात पहिल्यांदा आपण करत आहोत. हो, मला एक कोल्डप्लेचं गाणं आठवलं, नोबडी सेड इट वॉज इझी. आपण इतके दिवस फक्त या गोष्टीचा विचार केला की आपण हे करू शकतो, ते करू शकतो, आणि फायनली आपण आज इथे आहोत. ह्यासाठी बऱ्याच लोकांची आपल्याला मदत झाली आहे. द लिस्ट इज व्हेरी लॉंग, स्टार्टिंग फ्रॉम निखिल. Shout out to OP. Yes. He designed our logo, beautiful logo, and my brother who gave us the venue today. So Dr. Surel Pathak, thank you so much. So आज आहे तो दिवस. आपण इथे आहोत. आपण इथे नसायला पाहिजे. आपण असायला पाहिजे आपल्या घरी दिवाळीची सफाई करत, पण आपण इथे आहोत. आय डोंट नो आपल्या घरचे आपल्याबरोबर काय करणार आहेत आता. सो ऑब्व्हियसली आज आपण बोलूया इंडियातल्या सगळ्यात मोठ्या सणाबद्दल, दीपावली. सो लेट्स गो. दिवाळी हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात पहिलं काय येतं? लहानपणी असताना सुट्ट्या, करेक्ट, मित्रांसोबत खेळायला खूप सारा वेळ भेटणार, आणि आता दिवाळी बोलत तर बोनस. सबको नहीं मिलता लक्ष्मण. तर तसं होतं लहानपणी. अरे आय वॉजंट टेकिंग शॉर्ट्स ॲट यू. आय मीन सी, अरे प्रत्येक ऑर्गनायझेशनला नाही मिळत. यू कॅन आस्क. आता फॉर एक्झाम्पल माय वाईफ, हर एजन्सी, दे डोंट गिव्ह बोनस. वी आर लकी की आपल्याला मिळतोय. पण हा, आणि तेवढं स्पॅन पण झालं की आपल्याला बोनस भेटण्यासारखं. डोंट टेक इट पर्सनली. तर लहानपणी बेसिकली दिवाळीच्या पहिले एक्झाम्स यायच्या, सेम 1 आपण बोलतो, आणि त्यानंतर 6 माही फॉर आवर मराठी ऑडियन्स. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पहिले अजून एक असायची. तर दिवाळीच्या पहिल्याची जी असायची त्याच्या पहिले, दिवाळीच्या सुट्टीच्या पहिले ते प्रिपरेशन, ते अभ्यासाचं. मम्मी आपल्याला सकाळी उठून अभ्यास घेणार, नंतर मग एक्झाम वरून आल्यानंतर आपल्याला विचारते की परीक्षा कशी होती, परीक्षामध्ये काय विचारलं, कसा गेला, त्या सगळ्या टेन्शनमध्ये. आणि मग नंतर दिवाळीची सुट्टी. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझे मित्र यायचे. मी गव्हर्नमेंट प्रेस कॉलनीमध्ये राहायचो. माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते, तर मी तिथे राहायचो. तर तिकडून माझे मित्र लांब लांबचे, म्हणजे कोण गावावरून यायचं, तर कोण कुठून कुठून काय काय यायचं. तर आम्ही एकत्र जमायचो, खेळायचो. आणि ही खूप अशी, म्हणजे ही आठवण मी कधीच विसरणार नाही दिवाळीची. कारण का ते लहानपणी वेगळंच असायचं. आता मोठा झालोय, आता दिवाळीची हल्ली म्हणजे 2-3 दिवस सुट्ट्या भेटतात, बस दॅट्स इट. आणि त्यामध्ये मग ते बोनस, आणि त्यानंतर मग ते शॉपिंग. आणि येते, मला शॉपिंग आवडत नाही पण करायला पडते, पेरेंट्स सोबत करायला पडते. फ्रेंड्स बोलतात की अरे चल यार दिवाळी का कुछ लेते, कल शूज लेते, नंतर नवीन कपडे घेऊ, असं तसं असतं. तर असं होतं लहानपणीचं मला बोलायला गेलं तर. आणि आता सध्याचं सिच्युएशन मी सांगतोय, तर असं होतं. तर तू सांग मधुर, तुला कसं होतं लहानपणीचं आणि आताचं कसं वाटतं तुला? दिवाळी बोलल्यावरती माझ्या डोक्यात एकच शब्द येतो, गोंधळ. गोंधळ म्हणजे वेगळा गोंधळ पाहिजे. लहानपणीचा वेगळा गोंधळ की एक्झामचं तर जाऊ दे, एक्झाम्स तर काय अभ्यास झाला नाही तर नाही. दिवाळीची सुट्टी तशी पण मिळणारच होती. त्यानंतर मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मग तो एक असा एक टाइम स्पेंड होता एक हफ्त्याचा, की त्या अभ्यासासोबत आम्हाला मग सगळे प्रेप करायला पडायचे. कारण का आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सगळी छोटी मुलं होतो, जे सगळं पूर्ण प्रेप करायचो, सगळं कंदीलपासून सगळं करायचो आम्ही. आणि त्या ह्याच्यात मला अजून एक मस्त एक आठवण आहे दिवाळीची, ती की आमचं असं होतं की आम्ही बोलू शकतो की आम्हाला लहानपणीच स्वतःचं काहीतरी करायचं होतं. तर ते असतं ना की 3 मित्र असतात आणि 3 मित्रांना काहीतरी करायचं असतं. तर आम्ही 3 मित्रांनी मिळून एक कंदीलचा स्टॉल लावला होता. म्हणजे एक आकाश कंदील, लिटरली आम्ही सांगाडा बनवायचो, मग पेपर रॅप करायचो, मग सगळं करून आम्ही ते विकायचो. एकदा तर काय झालं होतं, आम्ही पूर्ण शिवाजी पार्कात आमचे कंदील लावले होते.
मी माहीमला राहतो, तर तिकडे छत्रपती शिवाजी पार्क आहे, तिकडे आम्ही पूर्ण कंदील लावले होते मनसेचे. तर पूर्ण कंदीलचा हे घेतला आणि ते त्याच पैसे आम्ही जमा करायचो आणि तसंच दिवाळी सेलिब्रेट करायचो. पण दिवाळीची एक अशी पण आठवण आहे की लोकांना दिवाळीत मोस्टली खूप असे फटाके आवडतात, खूप एक्साइटमेंट असतं, फटाके फुटतात. मला ते एवढे जास्त नाही आवडत, नॉट बिकॉज की नॉईज पोल्युशन होतं त्यासाठी. माझी एक वेगळी आठवण आहे दिवाळीची की जेव्हा कधी मी फटाके लावायला गेलो तर ती अगरबत्ती असते ती उलटी माझ्या हातालाच लागायची आणि मग ते हे फोडायच्या पहिला माझं हेच फुटायचं पहिला. तर ती एक आठवण आहे. म्हणून ती अशा खूप छोट्या छोट्या आठवणी आहेत डोक्यात अशा की ते असं आता वाटतं की त्या आठवणी अजून झाल्या पाहिजे आणि ते आहेत मित्र खूप चांगले. तर दिवाळी बोललं की एकच जे आहे ते शेवटपर्यंत. गोंधळ हा एक शब्द मला डोक्यात होता. तुझा कसा होता एक्सपिरियन्स? तू तर एकदम वेगळ्या ह्याच्यामध्ये होतास. आय नो, लहानपणी आता माझी मेमरी एवढी स्ट्रॉंग नाही आहे, पण मला काही काही किस्से खूप चांगलेच लक्षात आहेत माझ्या लहानपणीचे. दिवाळी म्हटलं म्हणजे नवीन कपडे, फराळ आणि शॉपिंग, घराची साफसफाई, कंदील, याच गोष्टी मला लक्षात यायच्या. माझ्या दिवाळीच्या आठवणी म्हणजे दिवाळी म्हटल्यावर ऑब्व्हियसली आपल्या देशातला सगळ्यात मोठा सण येतो. आपल्या देशातले आय गेस सगळ्या जाती धर्माचे लोक हा सण खूप छान साजरा करतात. एव्हरीबडी लुक्स अप टू दिस फेस्टिवल. आय मीन महाराष्ट्रात थोडा माझ्या मते गणेशोत्सव जास्त असतो, पण दिवाळी दिवाळी आहे. आय मीन एव्हरीबडी, कदाचित आपल्याला सगळ्या कंपन्यांमध्ये गणपती सुट्टी नसते, पण दिवाळीची प्रत्येकाला मिळतेच. आता थोडी तू म्हणालास तसं कमी मिळते, पण मिळते, कारण दिवाळी दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळी म्हटलं की फराळाला मित्र नातेवाईक एकत्र येतात. आपण फटाके लहानपणी उडवायचो, आता आपण नाही उडवत. आणि शॉपिंग, लहानपणी आपण दुकानात जायचो, आता नुसते ऑनलाईन सेल्स असतात. आम्ही अजून पण दुकानातच जातो, तू ऑनलाईन करतोस. नाही, मलाही आवडतं म्हणजे दुकानात जाऊन घ्यायला. आणि दिवाळी हा असा एकमेव सण असेल जेव्हा आय मेक इट अ पॉईंट की शक्य तेवढ्या आपण लोकल वेंडर्सना सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे कंदील असू देत, तर आम्ही जे आपल्याला ठाण्यात राम मारुती रोड आहे तिथे किंवा गोखले रोड झाला, तिथे जाऊन लोकल वेंडर्सना मदत करण्यात जी मजा येते, म्हणजे आपल्यामुळे त्यांची दिवाळी पण चांगली व्हावी हीच मनात एक भावना असते. आणि आय मेक इट अ पॉईंट की पणत्या झाल्या छोट्या मातीच्या. सो मला ही सवय बायकोमुळे लागली आहे. मी कदाचित थोडा जास्त कल माझा ऑनलाईनकडे असतो, बट तिने मला ही सवय लावली की त्यांच्याकडनं शक्य तेवढ्या गोष्टी घ्यायच्या. त्यामुळे मी ते फॉलो करतो की काही असेल तरी. पणत्यांवरून आठवलं, तुमच्या इथे असे किल्ले बांधायचे का? आमच्या इथे तर कधी नव्हतं ते सगळं किल्ले असे बांधा. का? आमच्या इथे नव्हतं. मी माझ्या आत्याकडे जातो कधी निरळला तर तुझ्याकडे हा माती नसेल ना. आय नो, आम्ही कसे आमच्या मातीशी म्हणजे जुडलेले होत, आम्ही रुटेड होत ना, आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये नसायचे ते भाई किल्ले. ओपी म्हणजे आय रिमेंबर 1-2 वेळा केले असतील, पण ते गणपतीला केले होते आम्ही किल्ले. आम्ही रिसेंटली सुद्धा काही 4-5 वर्षापूर्वी माझ्या मित्राला इच्छा झाली की आपण लहानपणीसारखा एक किल्ला बनवूया. सो आम्ही बनवला होता आणि खूप मजा आली होती. एक खतरनाक किस्सा आहे माझा किल्ल्यावरनं मला आठवलं. थँक्स. खूप लहान होतो मी, मे बी 2री-3रीत असेल. सो इट्स लाईक 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी ST कॉलनीत राहायचो. माझे बाबा ST महामंडळात होते, गव्हर्नमेंट क्वार्टर्स. तर तिकडे असा लहान मुलांचा एक ग्रुप असतो जे एकत्र मस्ती करतात, खेळतात. तर आमच्याकडे कसं होतं, एक मोठा दादा होता. आता फ्रँकली मला त्याचं नाव नाही आठवत. दादा म्हणजे दादा की एक असा एक मोठा मुलगा होता आणि आम्ही सगळे लहान होतो. मी म्हटलं तसं 8 वर्षाचा वगैरे असेल, 7-8 वर्षाचा. तो मोठा होता. आणि ना मोठ्या मुलांचा एक ग्रुप असतो वेगळा, एक लहान मुलांचा असतो. आणि मला आय डोंट नो, त्याने एकदा मला खेळायला एकत्र घेतलं नव्हतं. मे बी क्रिकेट खेळताना त्याने मला घेतलं नव्हतं आणि मला खूप राग आला होता. त्यानंतर आली दिवाळी. त्याने खूप मेहनत करून, एक 10-15 दिवस मेहनत करून खूप सुंदर असा किल्ला बनवला. मला आला राग. मी दिवाळीच्या 1 दिवस आधी त्या किल्ल्यावर जाऊन नाचलो
आणि मी खूप लहान होतो. आय वॉज लाईक आय टोल्ड यू 7-8 years old. आणि मी चुकीचं वागलो ऑब्व्हियसली, पण मला खूप मजा आली. आणि हे बघ, दिवाळीनंतर आपण सुतळी बॉम्बने तो किल्ला उडवतोच, ठीक आहे. इट्स जस्ट दॅट मी थोडा 4 दिवस आधी केला मी ते. आणि तो मोठा मुलगा ढसा रडायला लागला. रडत रडत त्याच्या आईकडे गेला. त्याची आई माझ्या आईकडे आली. मला मेमरीज फार नाही आहेत लहानपणीच्या, पण मला माझ्या आईने जे मारलंय त्याच्यानंतर मला ते अजून एक लक्षात. पण त्याला कसं कळलं की ते तुम्हीच केलंय? त्याला कसं म्हणजे ते इट वॉज ऑब्वियस, एव्हिडंट होतं की कुणीही नाही करणार. सो आता मला सांग, तुझ्या बाबतीत लाईफमध्ये असं काही खूप निगेटिव्ह घडलं आणि तुला दिसतंय की हे कोणीतरी पर्पजली केलंय, इट्स नॉट अन ऍक्ट ऑफ गॉड. भूकंप तर नव्हता ना ठाण्यामध्ये, सो त्याला माहिती होतं हे कोण करू शकतं. तेव्हा तर काही CCTV नव्हते, फोन्स नव्हते, बट हा विचार मी तो तोडत होतो तेव्हा मला नाही आला की कसं झालं ते. बट मी ते केलं. आय डोंट रिग्रेट इट नाव. मला काही आठवणी नाही आहेत, बट लहान होतो मी. आणि मला आईने हँगर, पट्टा, जे दिसेल त्याने मारलेलं. मी रडलो नाही पण तो मार खाऊन, कारण हा तो जो होता ना, तो मुलगा जे रडला ना, ते माझ्यासाठी खूप हे होतं. त्यामुळे ती दिवाळी वॉज एपिक. दिवाळीची सुट्टी संपली, रिझल्ट आले, परीक्षा होती, रिझल्ट बाहेर आले. आणि ना मी 4थीतून 5वीत गेलो. 4थीचा सिलेबस वेगळा असतो, 5वीचा सिलेबस वेगळा असतो. त्यामध्ये 5th मध्ये आपल्याला ते येतं हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ्सचे 2 सेक्शन होतात, सायन्सचे 2 सेक्शन्स होतात. पहिले आपल्याला काय असायचं, एवढं नसायचं. EVS म्हणून एक असायचं, सिंगल सगळ्याचं. तर आणि त्यानंतर मला क्लास लावलेला मस्त पैसे. त्यावेळेस ट्युशन टीचरला महिन्याला 3,000. बापरे. त्यावेळेस 3,000 म्हणजे खूप झाली. तशा रिझल्ट पण पाहिजे. या पोरासाठी 3,000 दिले घरच्यांनी. 3,000 क्लास फीस वेगळी, शाळेची फीस वेगळी, तसे 3,000 दिले. तर आता रिझल्ट पण तसे एक्सपेक्टेड आहे ना. मला अक्षरशः आणि ना 4th पर्यंत ना आपल्याला रिझल्ट डायरेक्ट पॅरेंट्सला बोलवायचे, पालकांना बोलवायचं आणि त्यांना लगेच रिझल्ट त्यांचे दाखवायचे, असं होतं. पण 5वीत आम्हाला पहिलेच दाखवले की तुम्हाला एवढे भेटलेत. आता 5वीचं आहे, सायन्स 1, सायन्स 2 हे ते केलंय आणि मला भेटलेत 20पैकी 7, 6, एकामध्ये 3 भेटलेले, असे सगळे भेटलेले. आता घरी कसं सांगायचं 3,000 देत आहे, घरी कसं सांगायचं की मला एवढे सगळे भेटलेत. मग मी तेव्हा खोटं बोललो. आणि असं तसं नाही, खूप वाईट असं खोटं बोललो. मी घरी सांगितलं 20पैकी मला 19, 19.5. घरच्यांना विश्वास कसा बसला? नाही बसला ना, म्हणून पकडला गेला. त्यानंतर ही गोष्ट नंतर जसं तू बोललास की विश्वास कसा बसला, या गोष्टीपर्यंत आतापर्यंत माझी मम्मी मला बोलते तू जे पण बोलतो खोटंच बोलतो. पण आईला हा विश्वास बसला की हा खोटं बोलतो? एक विश्वास बसला, हे विश्वास आहे. म्हणून मी कुठे पण गेला की माझ्या आईला मी व्हिडिओ कॉल करतो आणि सांगतो मी इथे आहे. त्या दिवशी आम्ही पहिला जो आपण पॉडकास्ट शूट केला तेव्हा पण माझ्या आईने फोन केलेला, जसं तुम्हाला माहितीये की कुठे आहे, मी व्हिडिओ कॉल करून दाखवला. तर माझी आई अजून विश्वास नाही ठेवत की आज केलास की नाही. आज आता हा शूट झाल्यानंतर करीन, काय का मी फ्लाईट मोडवर ठेवलाय, तर ह्यानंतर करीन. तर ते झालं. माझ्या वडिलांना आता हे कळालं, मेन द डॉन. मग माझा होता ओपन हाऊस होता. ओपन हाऊसला आई आली. आईला वाटलं बापरे 20पैकी 19, 19.5, म्हणजे माझं आता शाल आणि नारळ देऊन स्वागतच. पण माझी हवा टाईट. मी गेट असतो ना तिथूनच माझ्या आईला बघतोय की कधी येते. आली. नंतर तिला सांगितलं की मी तेव्हापासून मग खोटं बोलायला परत चालू केलं की काय माहिती नाही पेपर्स, मग मला माहिती नाही कुणी दाखवले असतील, आता काय रिझल्ट चेंज पण झाले असतील, मला माहिती नाही. वर्गापर्यंत घेऊन गेलो आणि वर्गामध्ये गेलो. माझ्या पोराला चांगले मार्क भेटले तर पेपर दाखवाल काय? माझ्या आईने विचारलं कोण? आदित्य, घ्या बघा. आणि पेपर दिले, पेपर घेतले. आई बघते तर 9, एकामध्ये 3. आणि मी असा बसलो ना डेस्कवर, असा ह्याच्या बेंचवर असा बसलोय आणि ती पेपर बघते. तिने बस जरा एकदा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. असं बसलेलो, तिने डोकं गेलं आणि आपटलं बेंचवर.
बेंचवर डायरेक्ट बेंचवर आपटले डोकं. आणि तो आवाज पूर्ण क्लासमध्ये ऐकायला गेला. तिथून क्लास टीचर पेपर देता देता उठून बघितलं, ऑल ओके, ऑल ओके असं बोललो मी, ऑल ओके. ते सगळं झालं ते. पण आई असते शेवटी, काय बोलू शकत. मला तेवढे टक्के भेटले. कॅन्टीन जवळ आली आणि बोलते समोसा खाशील. काय बोललो ते ना मी बोललो 2. सेम इन्सिडेंट रे, सेम 2. तर ती बोलली ठीक आहे की. ते सगळं झालं. वडील पण खुश ना, संध्याकाळी येणार 9, 19:30 एवढे मार्क पडणार म्हणजे. संध्याकाळी आले, माहितीये आता कामाचा थोडा तणाव असं येऊन बसले. ना पेपर किती आहे, 19:30 पोरांनी एवढी प्रगती केली तर घेऊन बसले. मी पण बसलोय. ते जरा एवढे नव्हते भेटलेले, थोडा कमीच भेटलेले, थोडे कमी भेटलेले. त्यांनी काय केलं, असं लेजिट माझं मान पकडली, खाली वाकवलं आणि असं फक्त केलं. आणि जी मारली आहे, असे मला 5-6 धमाके पडले. बॅट बसून गेले ना, बॅट्स असे 5-6 मारले आणि मी केली चड्डी उडी. तेव्हा जे पडलंय त्यानंतर मग मला तेवढेच पडायचे 7-8. सटल वे मध्ये बघ ना काय बोलतो तो. मी खोटं कोणामुळे बोललो, माझ्या लहानपणी मी खोटं बोललो, त्याला मला एन्झायटी म्हणून मी खोटं बोलतो. तू सांगत होतास, काय बोलत होतास दिवाळीचं? तुझे किस्से सारखे माझे पण किस्से आहेत दिवाळीचे, की असा मारबीर नाही खाल्ला मी कधी. कारण का जेव्हा इन्सिडेंट झाला की हाताला मला एकदा लागला, ती अगरबत्ती लागली, त्यानंतर तर भाई दिवाळी माझ्यासाठी संपली होती. पण एक आम्ही खेळायचो लहानपणी की फटाक्याच्या बंदूक असतात ना, ते घ्यायचो. रील आता त्यावेळी हे रील होते, आता वेगळे रील आहेत. तर ते रील बनवायचो. समजा नाही, तू नाही समजा. तर रील बनवायचो असे, म्हणजे रील टाकायचो बंदुकीमध्ये. आणि आम्ही मग खेळायचो चोर पोलीस. पण त्यावेळी आम्हाला कळलं ना पोलीस कोण होता. सगळेच चोर एकामेकांना मारतात. गँगस्टर शीट, पुढं गँगस्टर शीट. म्हणजे आम्ही मारतो लिटरली. म्हणजे तुला मारले की तू आउट झाला गेम मधून. तुम्ही ते लपून वगैरे मारायचं की नाही? पिऊ लपून वगैरे. लपून असं काय नसत ना आमच्याकडे. आमच्याकडे कसं की असे 2 टेम्पो लागायचे दिवाळीच्या वेळी. कोणी ना कोणी सामान मागवलं असं तर एक टेम्पोच्या मागे दुसरी टीम आणि एक टेम्पो म्हणजे आमची टीम. तर आम्ही असे करायचो हे सगळं. आणि आम्ही लिटरली आहे ना लपून जायचो आणि मारायचो एकाला. समोरचा काय बोलायचं माहितीये काय, लागलंच नाही मला. अरे कसं लागणार यार, ते खेळतो आपण, तू आउट होणंच होता. नाही लागलंच नाही ना, तुझी इथून गेली गोळी माझी. अरे ठिव करतो तू, गोळी कशी इथून जाऊ शकते यार. तर तो एक इन्सिडेंट होता. त्यानंतर मग आता कसं झालंय की आम्ही पार्कात जातो, फटाके फोडतो. आणि आता खूप मारामारी होतात शिवाजी पार्कात. कारण का लोक तर आता कुठे काय ऐकतच नाही. तू कितीही काय बोलशील त्यांना की बाई नीट टाक. तर आता नवीन एक वेळ आलाय, एक असा क्रेज आलाय पार्कात की रॉकेट हातातून सोडायचे. म्हणजे असं ठेवायचे लावून नाही, अशी पकडायचे रॉकेट लाय आणि फेकायचे वरती. मग तो रॉकेट कुठेही जाऊ दे, चालतं भाई, पार्क आपलंच आहे ना, कोणी काय ना बोलणार. आणि नंतरला काय झालं की मग मारामारी आणि ते सगळं चालूच असतं. तर या सगळ्यातून हेच आहे की दिवाळी माझी तर मी मोस्टली अशी सेलिब्रेट करायला मागतो की 4 मित्र असावे. नंतरला मग ज्याला चाललंय व्हेज, दिवाळीत ओनली व्हेज. हा भाई, दिवाळीत ओनली व्हेज. मग देवरात, दिवाळीत मम्मी देवरात, धार्मिक देवरात मध्ये मग व्हेज जेवायचं, संध्याकाळी यायचं, संध्याकाळी कपडे घालायचे, परत बाहेर फिरायचं. तेच चालू होतं दिवाळीत. तुझी असं काय अशी एक वेगळी आठवण तुझी अशी दिवाळीची की? बऱ्याच आहेत. आता तू जो रॉकेटचं म्हणालास तर ते आत्ताच झालं ना, पण आम्ही हे खूप आधीपासून केलंय. कारण 2000 तुम्हाला इयर नाही आठवते, बट यू विल नो विच इयर दॅट वॉज. कारण कॉलेज होतं, ज्युनियर कॉलेज आपल्याकडे म्हणतात, 11वी-12वीचे दिवस होते. आणि माझा एक खूप जवळचा मित्र आहे, त्याचा तिथीनुसार वाढदिवस येतो लक्ष्मीपूजनाला. त्यामुळे आमच्यासाठी, आता तो कॅनडाला आहे, सो ते जेव्हा तो इंडियात होता तेव्हा एक वेगळं अट्रॅक्शन असायचं की घरी आपली लक्ष्मीपूजनाची पूजा करून आम्ही सगळे जायचो. मग त्याच्या घरी जायचो, त्याच्या घरी फराळ करायचो, त्याच्याबरोबर नंतर निघायचो आणि फटाके वगैरे फोडायचो, फटाके उडवायचो. एकदा मी तुम्हाला सांगितलं की मी ST कॉलनीत राहायचो.
ST कॉलनीच्या समोर एक थिएटर होतं, सिंगल स्क्रीन थिएटर. माझ्या पत्त्यातच होतं की वंदना टॉकीज समोर. सो माझं आयुष्य एवढं फिल्मी का आहे, कारण मी आयुष्यात फक्त तेच पाहिलंय की मूवीज. तर फटाके घेऊन आला आणि आमच्या कॉलनीत खूप मोकळी जागा होती, तर फ्रंटलाच खूप मोठी जागा होती. तर रात्रीची वेळ होती, 9-10 वाजले असावेत. त्या काळी आम्हाला काय हुकी आली माहीत नाही, आम्ही रॉकेट आडवं लावलं. ते रॉकेट आमच्या कॉलनीतनं निघून गेलं थेट त्या थिएटरच्या पोस्टरवर, ज्याच्यावर होती प्रियांका चोपडा. तिचा फॅशन पिक्चर आला होता आणि तिचा चेहरा उजळला. त्यानंतर जो तो वॉचमन आमच्या मागे आला आणि आम्ही जे पळालोय तिकडनं, आम्ही आमच्याच कॉलनीतनं पळालो, म्हणजे घाबरून. खूप खूप धमाल आली होती. भेटला की नाही, बाम बूम पळालो तिकडनं आम्ही. लहानपणीच्या दिवाळीमध्ये एकच इन्कम असायचं की घरातली साफसफाई कर, म्हटलं दिवाळीत काहीतरी देईन मी. त्या साफसफाईच्या नादात किती 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 कामं करून घेतले घरच्यांनी. कधी तुझी हाईट मोठी आहे, तू फॅन साफ कर, तुझी हाईट मोठी आहे, फ्रीजच्या वरती साफ कर, तुझी हाईट मोठी आहे, तो कोपरा साफ कर. हे करता करता किती देणार घरचे देऊन हे घे 3 दिवसाचे 500 रुपये तुमची मजुरी घ्या आणि तुम्ही निघून जा. मला आठवतंय लहान असताना 500 रुपये आमचं बजेट असायचं की फटाके आणायचे. तुझ्या लहानपणी आमच्या लहानपणी. आणि नाही, त्यात कसं आहे, मला लहान बहीण आहे, त्यामुळे दोघांसाठीचे फटाके. तर मग मी माझ्यासाठी आणायचो थोडे बॉम्ब वगैरे, आणि तिला काय फुलबाजी, भुईचक्र आणि पाऊस वगैरे. आणि मी इतका नीच होतो की तिचे फटाके पहिले माझे उडवायचो आणि तिचे पण मग मीच उडवायचो आणि खूप मजा करायचो तेव्हा. दिवाळीचा अजून एक किस्सा असा आठवतोय की घरी पूजा करून वगैरे आई बाबा मी आणि बहीण रस्त्यावरनं चालत होतो. नवीन कपडे घातले होते. चालता चालता फुटपाथवर जे गटार असतं त्याला झाकण नव्हतं. असायला पाहिजे होतं, नव्हतं. आई बाबा चालत पुढे गेले, मागे बघितलं तर मी गायब. पहिली आंघोळ बघितलं ते. अरे आणि इमॅजिन मी पहिलीच असेल ना यार, म्हणजे 6 वर्षाचा मुलगा. म्हणजे बिफोर दॅट गाय जो आत अडकला होता ना त्या विहिरीत कुठे जिथे, तसं झालं प्रिन्स. पण मी लगेच बाहेर आलो, पण पूर्ण बरबटलेल्या अवस्थेमध्ये. नशीब काय फक्त कमरे खालचा भागच बरबटला होता. आणि मग घरी जाऊन बापरे. तरी तुझ्या आईसाठी तू राजकुमारच होता. ट्रॉमा इमॅजिन करा यार की त्याला लहान मुलावर काय झालं असेल. हाऊ डिड आय रिकव्हर फ्रॉम दॅट, आय डोंट नो. आईन लगेच ना दिवाळी आली, मोठी जायची वेळ. अजून एक किस्सा आहे. माझं गाव सोलापूर. सो माझ्या आजी आजोबांकडे आम्ही आय गेस 1-2दा गेलो होतो दिवाळीच्या वेळेला. सुट्टी मोठी असेल तेव्हा बाबांना. तर मी ST कॉलनीत राहायचो आणि ST कॉलनीच्या बाजूलाच ST स्टँड, वंदना ST स्टँड, जिकडनं त्या काळी ठाण्यात एकच स्टँड होतं. सो महाराष्ट्रात कुठेही जायला बसेस तिकडनं मिळायच्या. आता नवीन झालंय, तिकडनं वंदनाला फक्त आता पुण्याच्या शिवनेरी आणि शिवशाही लागतात, एशियाड लागतात, आणि बाकी महाराष्ट्रात दुसरीकडे जायचं तर CBS खोपटला आहे तिकडनं. तेव्हा वंदनालाच होतं, ते घराच्या बाजूला ST स्टँड होतं. आणि आई बाबा येत होते, मी आणि माझी बहीण स्टँडवर उभे राहिलो होतो. बाबा काहीतरी बस कुठपर्यंत आली विचारायला गेले. आई येत होती घरून. आणि दिवाळी, नवीन खरेदी, नवीन कपडे. तर माझ्या बॅगेत पूर्ण नवीन कपडे वगैरे होते. आणि मी माझ्या बहिणीपाशी उभा होतो, बहिणीच्या समोर बॅग होती. मी वळून बघितलं बाबांकडे, काय किती वेळ. इथे वळलो, बॅग गायब, बहिणीला पत्ता नाही. मी भोकाड बसलो. माझे नवीन कपडे, नवीन सोड, घरातले जुने सगळे कपडे, बॅग गायब. आणि मग काय, माझे बाबा ST महामंडळात. बाबांनी बस थांबवली
अच्छा. मग आई गेली, हा. घरात माझे उरलेले कपडे घरात घालायचे का होईना हा. घेऊन आली. हा. मग मी सोलापूरला गेल्यानंतर तिथे खरेदी केली परत एकदा, की बाबा दिवाळी आहे, 2 नवीन कपडे तर पाहिजे ना. तो एक खतरनाक किस्सा आहे. आणि इट्स नॉट द ओनली टाइम माझ्याकडनं बॅग, ती बहिणीकडनं हरवली होती. हा. माझ्याकडनं लाईफमध्ये नंतर पण एक पूर्णच्या पूर्ण बॅग हरवली आहे, बट तो किस्सा आपण नंतर बोलूया. आदित्य, दिवाळीत तुझा सगळ्यात आवडता फराळातला पदार्थ कोणता? एकच, सगळेच आवडतात, पण एक जो मला खूप आवडतो, चकली. क्रिस्पी असते, मस्त असते, टेस्टी असते, आणि ती जेवणासोबत पण खाऊ शकतो, कधी भूक लागली स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. तर मला एक आवडते चकली. तुझं सांगू तू. असं स्वीट मध्ये मला आवडतात रव्याचे लाडू. रव्याचे लाडू, आणि मग असं जर तू बोललास संध्याकाळी स्नॅक्स मध्ये मला आवडेल शंकरपाळ्या. तेच शंकरपाळ्या आणि चिवडा कधी मिळाला ना, चिवडा मेन असतो, आणि चिवड्यामध्ये तो शेंगदाणे टेस्ट आला तर मजा येते, शेंगदाणे आणि ते सगळं खोबरं. तेव्हा दिवाळीची हीच मजा आहे की, आणि सगळ्यात बेस्ट दिवाळीचं हेच आहे की दिवाळी संपल्यानंतर पण आपण तो खाऊ शकतो. 2-3 हफ्ते चालतो तो भाई, आरामात चालतो. संध्याकाळचा नाश्ता तोच असतो, ह्याच्या डब्यात होई चल तेच. तुझा असा काय स्पेसिफिक असं एक आहे की तुझ्या घरी ते आवडतं ते, म्हणजे दुसरीकडे कुठे खाली? मला सगळाच फराळ आवडतो, पण सगळ्यात आवडीचं काही असेल तर बेसनाचा लाडू, जो माझी आई करते आणि मावशी करते तो. बेसनाचा लाडू आवडतो मला. शेव आवडते, शेव खूप फ्रेश, जी तळलेली गरम गरम. आणि घरातले हे पदार्थ आवडतात. आणि चितळ्यांचे चिरोटे, हे जे काही आहे ते तर आपल्याला 12 महिने उपलब्ध असतात, पण दिवाळीत जरा ते छानच लागतात. श्रीखंड पुरी पण आपण बनवतो ना दिवाळी? नाही, दिवाळीत श्रीखंड नाही. श्रीखंड दसऱ्याला आणि पुरणपोळी होळीला. बस हे 2. ते त्या सणांना महत्व असतं. दिवाळीत जसं आपण हा फराळ आपण आता डिस्कस केला, तसं त्या गोष्टी बनतात सगळ्यांकडे, पण हे बाकीच्या गोष्टी बाकीच्या सणांसाठी. आणि मला आठवतंय दिवाळी म्हणजे काय, माझ्यासाठी दिवाळी म्हणजे सकाळी अभ्यंग स्नानाला उठणं, रडत रडत अगदी ब्रह्ममुहूर्त नाही तरी निदान 6:30-7 पर्यंत उठणं. मग लहानपणापासनं आई ओवाळते, उठणं लावते, आता लग्नानंतर ते बायको करते. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर नवीन कुर्ता घालून घरच्यांबरोबर थोडा फराळ करायचा आणि बाहेर पडायचं. लहान असताना ठाण्यात दिवाळी पहाटला जायचो, तेव्हा कसं एक वेगळं मजा असायची. सगळे ओळखीचे शाळेतले कॉलेजमधले मित्र भेटायचे. आता थोडं ते कमर्शियलाइज झालंय तिकडे. आय डोंट नो काय होतं आजकाल, बट खूप जास्त गर्दी असते. आणि माझ्या मते ठाण्याच्या बाहेरचीच लोक तिकडे जास्त आढळतात, आणि खूप खूप किचकिचाट असतो आणि खूप गर्दी असते. काय डान्स वगैरे करतात, आय डोंट नो, ते आमच्या वेळी असं नव्हतं. पण मित्रांना भेटणं, आता आमचा मित्रपरिवार अजून मोठा झालाय, कारण ऑलमोस्ट सगळ्या मित्रांना आता लहान मुलं पण आहेत. त्यामुळे आता आम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात नाही, आता एखाद्या मित्राच्या घरी आम्ही काहीतरी ऑर्डर करतो. आणि फॅमिली, फ्रेंड्स इज दिवाळी. म्हणजे अजून एखादा माणूस कायच करू शकतो. आणि ते 2-4 दिवस जरा आराम वाटेल ते करायचं. आईबाबांबरोबर एखाद्या पिक्चरला जायचं, नाटकाला जायचं. दिवाळी पहाट जर आपल्याला तिकीटं मिळाली वेळेत आणि सकाळी खूप लवकर उठायची इच्छा असेल तर तेही करू शकतो. लहान असताना टी शर्ट वरती आमचं असायचं की दिवाळी टी शर्ट्स घेऊया, शर्ट्स वरती फिरूया. आता तेच मित्र सांगतात की भाई कुर्ते घेऊया. ते एक असतं ना, ती अंडरस्टँडिंग हळूहळू वाढत जाते की भाई दिवाळी म्हणजे नवीन कपडे नाही, दिवाळी म्हणजे ट्रेडिशनल कपडे. जे नवीन कपड्यांमध्ये पण तू असं नाही बोलू शकत की टी शर्ट आणि शर्ट घे दिवाळीला. आता तू कुर्ते घे, 3 दिवस कुर्ते, 3 दिवसाच्या दिवाळीचे 3 दिवस कुर्ते घे, किंवा 1 दिवस घाल, आणि तेच मग त्याच मित्रांसोबत फिरणं. आता हीच, असं मला वाटतं की हीच दिवाळी आता उरली आहे. आणि ती चालते आता या वयात, की असं पण नाही की एक्साइटमेंटमध्ये की फटाके फोडायचे आहेत, हे करायचे.
घरातून निघालो, मित्रांना भेटलो, मित्रांसोबत जेवलो, घरी आलो, संध्याकाळी घरच्यांबरोबर जेवलो. माझी दिवाळी झाली त्यातच की मी घरच्यांना वेळ देतोय आणि माझ्या मित्रांना वेळ देतोय आणि जे लहानपणीपासून माझ्यासोबत आहेत त्यांच्यावरच दिवाळी सेलिब्रेट करतोय. ही माझी दिवाळी माझ्यासाठी. तुझी अशी कोणती आता की तुला वाटतं की असा एक मोठा असा एक चेंज आला, असा कधी का वाटला का तुला? आता मला असं वाटतं की 2019च्या आधी दिवाळी असायची. आता पॅन्डेमिक नंतर आय डोंट नो काय बदललंय नेमकं, पण आता सगळंच वेगळं वाटायला लागलंय. सगळंच वेगळं वाटतं मला. माझ्या मेमरीत नाही असं वाटतं की ती त्यानंतरची वर्ष गेली कुठे. आता मी एक्सपिरियन्स केलाय. मला आता माझ्या मित्रांनी मेसेज केला, तू दिवाळी में क्या कर रहा है. हाच मित्र ज्यासोबत मी ना फटाके फोडायचो. सकाळी मी 3:30 वाजता अलाराम लावायचो सकाळी. ते असं ना, आता जसं मी कॉलनीमध्ये राहायचो, मी सकाळी 3:30चा अलाराम लावायचो आणि पहिला फटाका माझा फुटणार हे ठरवून मी 4 वाजता अंघोळ करून रेडी फटाका फोडायला. आणि मग तो कॉलनीमध्ये पूर्ण तो आवाज होणार फटाक्यांचा की कोण फोडतोय, आदित्य फटाके फोडतोय असं. पण तोच मित्र आता मला मेसेज करतो, ब्रो दिवाळी में काय करताय. मी बोललो तिला काय नाही चाललंय, ऑफिसला सुट्टी आहे, घरी असेल. तर बोलतो रात्री पार्टी करतो. तर आता असं झालं. म्हणजे मी ते दिवस मला आठवतात की नाही यार, म्हणजे ते सकाळी उठण्याने आंघोळ करणं, जसं हा बोलला ते फळ हे करणं, ते लावणं आणि मग नंतर बाहेर पडणं. पण आता तसं नाही. तो बोलतो ब्रो सुट्टी आहे, दिवसभर आराम कर, रात्री भेटून मस्त करूया. तर आता ते मिस करतो ते. तर असं आहे माझा आजचा एक्सपिरियन्स की दिवाळीमध्ये आता सगळं असं झालंय. पण त्याच्या पुराणी जे जुन्या गोष्टी होत्या ते मी मिस करतो, खूप मिस करतो मी. आणि ते राहील असं आहे. आठवणी राहिल्या दिवाळीच्या. आता असं आलंय की दिवाळीत भेटणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. भेटणं होत नाही सहजासहजी कोणाची. काम असतं, कामावरून लेट येतो, शनिवार रविवार मिळाला की मग काही ना काही दुसरं जी हफ्त्याभराची कामं असतात ती शनिवार रविवारी करायची. तर भेटणं होत नाही लोकांशी, किंवा लोक पण दुरावले जातात आणि नाराज असतात आपल्यापासून. पण दिवाळी एक सण आहे की शिवाजी पार्कात कसं असतं माहितीये का दिवाळीला, की लांब लोक येतात. जे कोणीही बिझी असेल ना, ते एक तिकडे जागा आहे रवी करून, त्या रवीच्या मागे आम्ही सगळे मित्र भेटतो. भले आम्ही एवढं असं एकमेकांशी जास्त गप्पा मारत नाही, पण एक असतं की एक ग्रुप फोटो काढूया. तो ग्रुप फोटोच सगळ्यांच्या बर्थडेला फिरत असतो. त्याच एक फोटो घ्यायचा ह्याच्यावर त्याच्यावर आणि तेच फिरत असतो. तर तेच आहे की तोच एक असा दिवाळीचा सण असतो की सगळे एकत्र येतात. तर माझ्यासाठी दिवाळी एवढीच आहे की सगळे एकत्र येते आणि दिवाळी सेलिब्रेट होते, बाकी अजून काय नाही. तर याच एकत्र येण्याच्या ह्याच्यामध्ये आपण आपला पॉडकास्ट देवरात ते एक छानशा 2-3 ओळीने संपव. माझ्याकडे काही असं नाही आहे, पण दिवाळीसाठी काही अजून तरी लिहिलं नाही आम्ही. दिन 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 दिवाळी. हो ते असं काहीतरी मस्त काय माझ्याकडे असं नाही. दिवाळी शुभ दिवाळी, शुभ दिवाळी, शुभ दीपावली. हा तेच. तर अशा प्रकारे आजचा आपला जो एपिसोड आहे पहिला वाहिला हा खूप चांगल्या ओकेजनवर आपण शूट केला आहे आणि रिलीज पण करणार आहोत. सो आपल्या सगळ्या टीमला, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना, फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांना हितगुज पॉडकास्टकडून दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आमचा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज आम्हाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.